नमस्कार मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण आज यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटीचा रिझल्ट समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा बी.कॉम थर्ड इयरचा रिझल्ट आहे मराठी मीडियमचा. तर सर्वप्रथम आपण रिझल्ट समजून घेऊया. यातली मार्किंग सिस्टम कशी आहे ते पण समजून घेऊया, मार्कची पद्धत. तर मित्रांनो, आपल्याला 80 मार्कचा पेपर असतो. 80पैकी तुम्हाला मिनिमम मार्क्स 32 पाडायला हवे प्रत्येक विषयामध्ये पास होण्यासाठी. तर इथं आपल्याला 32 मार्क दाखवले आहेत. त्यापुढे तुम्हाला 80पैकी तुम्ही किती पेपरमध्ये मार्क्स पाडलात ते इथं दाखवलं आहे तुम्हाला. आता ह्या एका विद्यार्थ्याचा पेपर आहे, रिझल्ट आहे ते आपण पाहू. या विद्यार्थ्याला 80पैकी 45 पडले आहेत अकाउंटिंगमध्ये. नंतर इंडिया इकॉनॉमी इन्व्हायरमेंटमध्ये 80पैकी 50 पडले आहेत. नंतर कॉस्टिंग ऑडिटिंग टॅक्सेशनमध्ये 80पैकी 63 मार्क पडलेले आहेत. तर जर तुम्हाला 32पेक्षा कमी मार्क पडले, समजा तुम्हाला 25 पडले, 23 पडले, तर तुम्ही ह्या विषयामध्ये फेल होऊ शकता. म्हणजेच तुम्हाला मिनिमम 32 मार्क 80पैकी पाडायचे आहेत पास होण्यासाठी. तर बरेच विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की जसं आपल्याला 10वी-12वीला असते की जर आपल्याला 35 मार्क पेपरमध्ये पाडायचे असतात आणि जर आपण नापास होत असेल तर आपल्याला होम असाइनमेंटचे वगैरे मार्क देऊन पास केलं जातं. तर मित्रांनो, एक लक्षात ठेवा, युनिव्हर्सिटीमध्ये असा नेम नाही आहे. युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला 32पैकी 32च पाडायचे आहेत पास होण्यासाठी. त्यापेक्षा कमी मार्क असेल एखाद्या विषयामध्ये तर तुम्ही फेल होता. इथे असाइनमेंटचा काही विषय नाही. असाइनमेंटचे मार्क तुम्हाला पास होण्यासाठी मदत करत नाहीत. तर असाइनमेंटचे मार्क तुम्हाला 20पैकी 8 मार्क पाडायचे आहेत. परंतु ह्याला 18-18 भेटलेले आहेत सर्व विषयामध्ये. तुम्हाला 20पैकी 8 मार्क पासिंगसाठी असाइनमेंटमध्ये हवे असतात. जर 20पैकी 8 मार्क नसतील, कमी असेल, तर तुम्ही होम असाइनमेंटमध्ये फेल व्हा. तर जर तुम्ही आता समजूया आपण अकाउंटिंगमध्ये तुम्ही होम असाइनमेंट दिली नाही, तर तुम्हाला टोटल 40 मार्क पाडायचे आहेत पास होण्यासाठी. कारण की इथं तुम्हाला दिलेलं आहे 32 मार्क पेपरचे आणि 8 मार्क होम असाइनमेंटचे मिळून टोटल तुम्हाला पासिंगसाठी 40 मार्क हवे असतात. तर जर तुम्ही होम असाइनमेंट दिले नाहीत तर तुम्हाला 40पैकी 40 मार्क पाडायचे आहेत पास होण्यासाठी 80पैकी. तर इथं आपल्याला 20पैकी 18 होम असाइनमेंट मार्क दिसतील. त्यानंतर इथं 100 मार्काचा पेपर होतो तुमचा टोटल. हे 80 आणि हे 20 धरून 100 मार्काचा टोटल पेपर होतो. त्यानंतर हे 40 मार्क आहेत तुमचे. म्हणजे तुम्हाला 32 आणि 8 मार्क धरले तर 40 मार्काला तुम्हाला पासिंग असतं. तर बरेच विद्यार्थी अशा चुका करून रेव्होल्युशनला पेपर टाकतात की त्यांना वाटतं की मला पडलेले आहेत आता 20 मार्क ह्याचे पडलेले आहेत, त्याच्यानंतर 18 मार्क ते होम असाइनचे भेटलेले आहेत, तर मी पास होऊन जाईल. तर हे चुकीचं